नमस्कार मित्रांनो, मी केतन कदम प्रवास केतनच्या यूट्यूब चॅनल मित्रांनो तुमच्या सर्वांचं सायनं स्वागत करतो. सायरा मित्रांनो, सर्वांना खूप दिवसानंतर जेमतेम 1.5 महिन्यानंतर आज व्हिडिओची सुरुवात करत आहे. खूप गॅप पडला होता, त्याच्यामध्ये खूप काही अशी कामं निघाली होती, काही प्रॉब्लेम्स आले होते. पण आज व्हिडिओ करण्याचं एकमेव कारण म्हणजे थंबनेलवरनं कळालं असेल मित्रांनो, आपला साखरपुडा झालेला आहे. साखरपुड्याचा देखील व्हिडिओ करायला भेटला नाही, कारण का साखरपुड्याच्या दिवशी देखील एवढी गर्दी होती, अनएक्सेप्टेड गर्दी होती आणि त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये काहीच दाखवता नाही आलं. व्हिडिओची सुरुवात केली होती पण काहीच दाखवता नाही आला. तर ओळख करून देतो, ही सोनाली आमची गेली 2016 पासूनची ओळख, मैत्रीचा प्रवास होता तो. आता आम्ही 14 तारखेला आमचा साखरपुडा झालेला आहे. तर सर्वांना एकच विनंती आहे की तुमच्या आशीर्वाद तुम्ही येऊ शकलात नाही आणि मला सांगायला भेटला नाही, की मी तुम्हाला एकच विनंती करेन की तुमचे आशीर्वाद मला कमेंटमध्ये नक्की पोचवा आणि मुलगी कशी हे देखील सांगा. लवकर आमचं लग्न देखील ठरलेलं आहे. 2026 मेला 1 तारखेला हळद असणार आहे, 3 तारखेला लग्न असणार आहे. त्याचा व्हिडिओ मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो म्हणजे सोनालीची खास फ्रेंड सुचू. तिचा आज बड्डे होता. त्या बड्डेच्या निमित्ताने आम्ही विचार केलेला की सिद्धिविनायकला जायचं आणि आम्ही देखील कुठे जास्त असं फिरायला कुठेच गेलो नव्हतो. तर आम्ही विचार केला की चल 14 तारखेला आपला साखरपुडा झाला, पप्पाचा आशीर्वाद कारण का गेलोच नव्हतो मंदिरामध्ये. तर आम्ही मंदिरात देखील जाऊन आलो आणि त्याच्यानंतर विचार केला अजून कुठे फिरायला जायचं. तर आम्ही विचार केला की चला आपण 3 पॉईंट आज कव्हर करूया. तो म्हणजे मलबार हिल करणार आहे, आता आम्ही आलो त्या हँगिंग गार्डनला आलेलो आहे आणि नंतर आम्ही म्हातारीचा बूट बघायला जाणार आहे. हे तिन्ही स्पॉट मित्रांनो ग्रँड रोडला आहेत आणि आपल्या आजूबाजूलाच आहेत. नंतर 5-6 मिनटाचं असं वॉकिंग आहे फक्त, म्हणजे प्रत्येक डिस्टन्सचा. पण खरंच खूप सुंदर असं आहे. त्याच्यानंतर फिरण्याचं एकमेव कारण म्हणजे मलबार हिलला जर तुम्ही येत असाल ना तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करावी लागते. ते जो मला मी डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित माहिती तुम्हाला देईनच. त्याच्यानंतर हँगिंग गार्डनला खूप सुंदर आहे. म्हणजे आता हँगिंग गार्डनला येण्याचं एकमेव कारण म्हणजे इकडे फुलांची खूप वेगवेगळ्या प्रकारची रचना केली जाते आणि क्लिनिंग ते तुम्हाला मी सर्व व्हिडिओमध्ये दाखवेन. बाकी व्हिडिओला अजून लाईक शेअर कमेंट केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवा आणि आमची जोडी कशी वाटते ही कमेंटमध्ये नक्की सांगा. सो चला आता गार्डन फिरूया. मगाशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की सुचूचा आज वाढदिवस आहे. तर ही आमची सुचू, तिला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा कमेंटमध्ये. आणि ते त्यांचे मिस्टर रोशन भाऊ. तर ह्यांचं देखील प्रेम मित्रांनो 10 वर्ष ना, 10 वर्षाच्या स्ट्रगल नंतर दोघं मित्रांनो एकत्र आलेले आहेत खरं. आणि त्यांचं 10 वर्ष हे प्रेम होतं पण त्यांनी सक्सेस करून दाखवला. तर सुचू आज बड्डे आहे, काय वाटतं तुला? आज आपण फिरायला आलोय, मंदिरमध्ये गेलो, काय वर्ष सकाळपासूनचा दिवस छान जातोय माझा अजून तरी. क्या बात आहे. सो संध्याकाळी पार्टी आहे सुचूकडून. सो बघूया संध्याकाळी जर व्हिडिओ कॅन्सल नाही, सकाळी अशी दुपारची पार्टी झालेली आहे आमच्या. मग नाश्ता वगैरे जेवण वगैरे झालेलं आहे. बाकी नॉनव्हेजची पार्टी आम्ही करायला जाऊ तेव्हा नक्कीच व्हिडिओमध्ये. आता आम्ही चौघं येऊन तुम्हाला वेगवेगळे रेस्टॉरंट वेगवेगळे हॉटेल्स दाखवू. सो बघूया पुढे आता गार्डन कसं आहे, कारण की गार्डनमध्ये बघू शकता तुम्ही एवढी क्लीन आहे. म्हणजे आपल्या साईडला देखील गार्डनची एवढी क्लिनिंग नाही. आणि इकडे बघा किती सुंदर गुफा वगैरे, असं वेलींची गुफा बनवलेलं बघा. फुलांची रचना किती भारी आहे, जबरदस्त. हे किती सुंदर बनवलंय बघा. त्यामुळे आज गर्दी नाही कारण का आम्ही मंगळवारी आलेलो आहे. बघा वेलीची पूर्ण वेल आहे आणि पूर्ण अशी गुफा टाईप बनवलेलं आहे, भारी. पावसाळ्यात तर खरंच म्हणजे इथे चिखल होत असेल पण हे तर पूर्ण हिरवागार निसर्ग खूप जबरदस्त दिसत असेल. चला थोडंफार फिरूया, काय दाखवता येतं बघूया आपण. मी तुम्हाला मगाशी बोललो ना, वेली आणि फुलांची जी रचना केलेली आहे ती किती सुंदर केली आहे बघा. हा प्रवेशद्वार म्हणजे असं गेट टाईप बनवलेलं आहे, भारी. चला पुढे बघू अजून काय बघायला भेटतं. चांगल्या गार्डनच्या आणि चांगल्या परिसराची वाट कशी लावायची आणि हे आपल्या लोकांकडून शिकायचं आहे बघा. एवढी सुंदर कुंडी आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये एवढं सुंदर झाड लावलं होतं. त्याच्यामध्ये कोणतरी मूर्ख असं आहे की त्याच्या बॉटल ठेवून गेले. एवढा सुंदर परिसर. इथे देखील आता झाडं लावण्याचे काम चालूच आहे, म्हणजे माती उकळलेली आहे. बाकी प्रत्येक ठिकाणी असं बघू शकतो माती उकरलेली आहे आणि झाडं लावली जातील. पण अशी काही लोक आहेत ना जे घाण करून जातात. तर आपण ही बॉटल उचलूया, डस्टबिनमध्ये टाकूया. समोरच डस्टबिन आहे पण त्याला एवढं कष्ट घेता नाही आलं की डस्टबिनमध्ये टाकते. तर आपण बॉटल उचलून ही डस्टबिनमध्ये टाकलेली आहे. सो चला फॅमिली वगैरे पूर्ण एन्जॉय करायला आले तिकडे. पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे खरंच खूप भारी वाटतं आहे. हा परिसर खूप भारी वाटतो आहे. चालताना खूप धमाल वाटतं, मजा येते.
म्हणजे प्रवेशद्वार गेट वगैरे आता मेंटेनन्स वगैरे तर माहिती नाही, पण हे खरंच खूप सुंदर बनवलं आहे बघा गेट वगैरे. इथे तर कशी नारळाची झाडं वगैरे आहेत बाजूला, आंब्याचा कलम बघा. खरं खूप सुंदर अशी झाडं लावली आहेत. जास्वंदीची फुलं आणि जास्वंदीचं झाड मुंबईला खरंच क्वचित बघायला भेटतं आपल्याला. आणि खरं खूप सुंदर अशी लागवड केली बघा जास्वंदी फुलांची. बाकी असं गार्डनमध्ये काही असं म्हणजे मी जसं ऐकलं त्याप्रमाणे असं बघायला नाही भेटलं मला, पण खरंच टापटीपपणा आणि क्लिनिंग वगैरे गार्डनमध्ये खूप सुंदर केलेली आहे. आता आपण जाऊया डायरेक्ट हँगिंग गार्डन तर बघून झालं. तर आता हँगिंग गार्डन तर बघून झालं आणि हँगिंग गार्डनबद्दल सांगायचं म्हणजे मित्रांनो, इथे नीटनेटकं पण आपल्याला खूप सुंदर असं बघायला भेटलं आणि साफसफाई वगैरे खूप झाडांची काळजी वगैरे खूप चांगल्या प्रकारे घेतलेली आहे. आता आपण जाऊया ते म्हणजे म्हातारीचं बूट बघायला. सो चला म्हातारीचा बूट बघूया. तेव्हा इथं अजून एक काहीतरी बघायला भेटलं. याचं स्ट्रक्चर बघा किती भारी केलं आहे. भारी हनुमान आहे हे बघा, हनुमान आहे मित्रांनो. ही गदा ही गदा आहे. हा डोंगर उचललेला आहे आणि ही रचना बघा, क्या बात आहे, क्या बात आहे, जबरदस्त. सो चला डायरेक्ट आता आपण म्हातारीचा बूट तिकडे जाऊया. आता मी इकडनं एक्झिट केले मित्रांनो हँगिंग गार्डनच्या समोर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला बरोबर कमला नेहरू पार्क आहे, जिथे आपल्याला बघायला भेटणार आहे म्हातारीचं बूट. सो इथे सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बघूया आता. लहानपणापासून ऐकलं होतं म्हातारीचा बूट. हे बघा, हा कचरा काय आपली लोक सुधारायची नाहीत. खूप ऐकलं होतं लहानपणापासून म्हातारीचा बूट. आज प्रत्यक्षात बघायला भेटणार आहे. हे बघा या झाडाच्या मागे आहे. आता एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा बघायला भेटणार आहे आपल्याला बघा. फक्त 12 वर्षाखाली मुलांकरिता वरती जाण्यासाठी. आता आमच्यात 12 वर्षाची एकच सुचू आहे. सुचू किती वर्षाची आहे? 10. अरे वा, मी जास्त सांगितलं, सॉरी. हो बघा, एवढी वर्ष ऐकलं ते ह्या बुटाबद्दल ऐकलं. 12 वर्षाखाली जर मुलं असेल त्यांना असं वरती जाऊन बुटावरती जाऊन तुम्ही बघू शकता, म्हणजे बाकी काही नाही. एवढी वर्ष ह्या बुटाबद्दल मी ऐकत होतो. भारी म्हातारीचं बूट. समोर मस्त सिनेमॅटिक काहीतरी चौपाटी, गिरगाव चौपाटी माझ्या मते. तिकडे जाऊन बघूया आपण. बाकी गार्डनबद्दल बोलायचं म्हणजे मित्रांनो खरंच खूप हालत बेकार आहे. मुंबईमधील म्हातारीचं बूट हे मुंबईतील एक आकर्षक ठिकाण आहे, जे मलबार हिल कमला नेहरू पार्कमध्ये आहे. आणि म्हातारीच्या बुटाबद्दल जे सांगायचं म्हणजे म्हातारीचं बूट हे एक ओल्ड मॅन म्हणजे बुटाच्या आकाराचं एक मोठं असं बूट तयार केलेलं आहे, जे लहान मुलांचं खूप आकर्षित असं केंद्र म्हणून बोललं जातं. कारण का मुलं खूप आकर्षित होतात तिकडे. कारण लहानपणापासून आपण कुठे पिकनिक वगैरे ऐकलं असेल तर म्हातारीचं बूट बघायला जाव्या, जे आज आपल्याला बघायला भेटलं. काही वर्ष ते म्हातारीचं बूट बघणे धोकादायक म्हणून असं होतं, जेणेकरून ते गार्डन बंद देखील केलं होतं. पण आता आम्हाला बघायला देखील भेटलं म्हातारीचं बूट, खूप जवळून बघायला भेटलं. बाकी या कमला नेहरू पार्कमध्ये फिरण्याचं ठिकाण म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला एक व्ह्यू पॉईंट आहे तो पण दाखवतो. बाजूलाच आहे. त्या व्ह्यू पॉईंटवरनं तुम्हाला आपलं गिरगाव चौपाटी वगैरे पूर्ण दिसते आणि खूप सुंदर असा व्ह्यू बघायला भेटतो. तोच व्ह्यू आपल्याला मलबार हिलला आपण जे जाणार आहे तिथे देखील बघायला भेटणार आहे. बाकी फक्त गार्डनला येताना मी एकच सांगेन की पहिल्या गार्डनपेक्षा दुसऱ्या गार्डनची हालत खरंच खूप खराब आहे. आणि इकडे साफसफाई वगैरे असं काहीच बघायला भेटत नाही आपल्याला. कारण का एवढे सुंदर सुंदर स्पॉट आहेत ना मित्रांनो, एवढे फिरण्यासारखे ठिकाण आहे. बघा मी मलबार हिलचं जे बोललो ना ते हे आहे. तिकडे एक व्ह्यू पॉईंट आहे, ते तिकडे जाऊया आपण, ते दाखवतो तुम्हाला. भारी. आणि इकडे आता फोटोशूट चालू आहे बघा. भारी. चला बघूया आता डायरेक्ट आपण तो व्ह्यू पॉईंट बघूया. व्ह्यू पॉईंट बघितल्यानंतर मग डायरेक्ट आपण 5 वाजता आपल्या स्पॉटवर जाऊया. तर म्हातारीचा बूट बघितल्यानंतर मित्रांनो इकडे एक व्ह्यू पॉईंट आहे जिथे फोटोज वगैरे काढले जातात. आणि या व्ह्यू पॉईंटवरनं गिरगाव चौपाटी खरंच मित्रांनो खूप जबरदस्त आणि भारी दिसते. हे बघा, हे पूर्ण गिरगाव चौपाटी आहे. आणि गिरगाव चौपाटी आणि ह्या व्ह्यूमध्ये आपण जिथे आता जाणार आहोत ना तो हा पॉईंट आहे, मलबार हिल. हे बघा किती सुंदर केलं आहे बघा. सो आपला 5चा स्लॉट आहे.
4 वाजलेले आहेत. 1 तासामध्ये आपण पोचू इकडे. भारी. तेव्हा तिकडे व्हिडिओ शूट वगैरे चाललं आहे बघा. झूम करून दाखवतो तुम्हाला. एव्हा दिसतंय रील शूट करतायत. बाकी पक्ष्यांचा किलबिलाट खरंच खूप भारी वाटतोय आणि खरंच खूप सुंदर. म्हणजे इकडे गेल्यानंतर आपल्याला खूप काहीतरी युनिक बघायला भेटणार आहे. सो बाकीचे गेले पुढे. सो चला जाऊया आपण. तर मित्रांनो हँगिंग गार्डन आणि आपलं म्हातारीचा बोटचा गार्डन आपण करता करता ह्या रोडला आपण येतो आणि मेन रोडच आहे हा. तिथे तुम्हाला सुस्वागतम असं परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट नाथ गगनगिरी मलबार हिल आश्रम असा दिसेल. त्याच्या बाजूला बोर्डर लिहिलेला आहे निसर्ग उन्नत मार्ग. सो इकडनं आपल्याला जायचं आहे. स्लॉट बुकिंग असेल तर काही टेन्शन नाही आहे की तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. आता याची पुढची प्रोसेस काय ते तुम्हाला मी आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो. सो चलो मजा येणार आज. सो मित्रांनो आपण मलबार हिलच्या इथं आलेलो आहे. मलबार हिल म्हणजे निसर्ग उन्नत मार्ग. त्याचा हा एंट्रन्स गेट आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण ऑनलाईन देखील करू शकतो. त्याचा हा ॲप्लिकेशन आहे. जसं निसर्ग उन्नत मार्ग अनुभव मुंबई ते अद्वित निसर्ग सौंदर्य तिकीट आत्ताच बघा. म्हणजे इकडे तुम्ही क्लिक केलं ना तर इथे तुम्ही तिकीट वगैरे बुक करू शकता. हे बघा असे स्लॉट्स असतात. डेटनुसार इकडे डेट सिलेक्शन वगैरे तुम्ही करू शकता. हे बघा इथे डेट वगैरे सिलेक्शन करू शकता. डेट जशी सिलेक्ट केली तसं 17 तारीख केले. पण किती उपलब्ध आहे किती काय आहे ते तुम्हाला कळेल. जसं पकडा तुम्ही संध्याकाळची येत असाल तर 6 वाजता संध्याकाळी जर क्लिक केलं तुम्ही तर बघा इथं स्लॉट बुक होतो. मग इकडे तुम्हाला रूल्स वगैरे सर्व दिलेले असतात. पुढे जायचं असतं. इकडे भारतीय पर्यटक रुपये 25 रुपये, परदेशीसाठी 100 रुपये आहेत. इकडे किती जणं तुम्ही येणार आहे त्याचा स्लॉट टाकायचा असतो. जसं तुम्ही 2 जण आलात तिकडे पुढे जायचं आहे. इथं आपले पूर्ण डिटेल वगैरे सर्व टाकायचे. कॉन्टॅक्ट नंबर टाकून तुम्हाला सर्व पुढचे तुम्हाला पेमेंट्स म्हणजे पेमेंट मेथड येईल. आणि जर तुम्ही ऑनलाईन जर केलं नाही तुम्ही जर डायरेक्ट आला तर कधी कधी इकडे गर्दी असते जिथे तुम्ही ऑफलाईन तिकीट्स वगैरे देखील करू शकता. हा चौकशी कक्ष आणि तिकीट काउंटर आहे. हा एंट्रन्स. सो इकडे तिकीट वगैरे करून त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला बारकोड जो आलेला असतो तो तिकडे स्कॅन करून आपल्याला 1 तासासाठी हा निसर्ग उन्नत मार्ग आपल्याला पूर्ण फिरायला भेटणार आहे. सो मजा येणार आहे, धमाल येणार आहे. बाकी बघा इकडे दोघांचं काय काय फिरायचं आणि कसं फोटो काढायचे ते बघत आहेत. बाकी माझी बायको आणि मी गेटवरती आता भेटू तुम्हाला. सो चला. सो मित्रांनो बारकोड स्कॅन केल्यानंतर असं सर्वांना सोडलं जातं प्रॉपर स्कॅनिंग करून. परत 1 तासानंतर आपण इकडे येऊ. इथून जो चालू तो खऱ्या अर्थाने हा संपूर्ण व्ह्यूज भारी. आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे मित्रांनो. आणि अशा ठिकाणी फिरायचं म्हणजे पावसाळ्यात खरंच खूप भारी वाटेल. तेव्हा इकडे पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ब्लॅक किट घारू म्हणजे ह्या ठिकाणी आलं तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला भेटतील हे सर्व बघायला भेटणार आहे. भारी. मगाशी आपण जे होतो ना ह्या स्पॉटला होतो. ह्या स्पॉटला त्याच्या पुढे एक स्पॉट आहे तिकडे होतो. भारी जबरदस्त खरंच खूप सुंदर असं बृहन्मुंबई महानगरपालिकेने हा उत्कृष्ट असा प्रकल्प बनवलेला बघा. जबरदस्त खरं. इथे मग पूर्ण ही गुफा टाईप दाखवलेला आहे. पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकायला येत असेल. खरंच खूप भारी वाटतंय. जबरदस्त बघा. पावसाळ्यामध्ये तर पूर्ण असं धबधबा वगैरे असं बघायला भेटत असेल माझ्या मते. आणि वेल बघा पूर्ण दगडामध्ये हे झालेले आहे. आणि सर्वात सुंदर म्हणजे जागोजागी CCTV कॅमेरे लावलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी माहिती देखील दिलेली आहे की आपल्याला ह्या ठिकाणी कोणती गोष्ट आपल्याला बघायला भेटणार आहे, कोणत्या स्पॉटला काय बघायला भेटणार आहे हे देखील इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथे देखील बोर्ड लावलेला मैना शास्त्रीयना ॲक्री.सेरस ट्रिस्टिस कूल सँट्रिस काय लिहिलंय स्टँडर्ड वैशिष्ट्य पिवळे डोक्याभोवतीचे टिपके चतुर्वर्ण. मैना हे म्हणजे आपण मोस्टली आपल्या कोकणा वगैरेमध्ये आणि मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. पुढे बघा त्या ठिकाणी आल्यानंतर खूप भारी फील होतं आहे. कारण चारही बाजूला तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल एरिया आणि प्रत्येक ठिकाणी पोपटांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, कोकिळाचा आवाज, प्रत्येक ठिकाणी पक्ष्यांचा खरंच खूप सुंदर आवाज येतो आहे. म्हणजे आमचा असा खरंच आता आम्हाला असं वाटतं की आमचा टाईम चुकला आहे. कारण आम्ही 5 ते 6चा स्लॉट केला आहे.
रात्रीचा स्लॉट बुक केला ना तर तुम्हाला सूर्यास्त वगैरे देखील खूप सुंदर बघायला भेटेल. जेणेकरून परत त्याच्यानंतर ना तुम्ही साईडला बघत असाल तर लाईट्स लावलेले आहे, ते लाईट्स देखील लावले जातात. त्याच्यामध्ये अजून हे दृश्य बघायला खूप वेगळं असतं आणि खूप धमाकेदार असतं. तर मी तरी तुम्हाला सजेशन देईन, येत असाल तर सकाळी 6 ते 7च्या स्लॉटला या, 7 ते 8च्या स्लॉटला या, नाहीतर डायरेक्ट संध्याकाळी 6 नंतरच्या स्लॉटला या. खूप भारी व्ह्यू बघायला भेटणार आणि पक्ष्यांचा किलबिलाट हा खरंच खूप सुंदर बघायला भेटतो. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या राईट साईडला बघू शकता, इकडे पूर्ण गिरगाव चौपाटी दिसतात. आता हा म्हणजे खाली इंडस्ट्री एरिया म्हणून आपल्याला असं वाटत नाही आहे, पण त्या साईडला पूर्ण आपला गिरगाव चौपाटीचा हा एरिया आहे, तो पूर्ण स्टेशन साईड एरिया आहे. आता आपण जाणार तर पुढे बघूया, कारण का प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेलं, प्रत्येक ठिकाणी त्याची माहिती दिलेली आहे की कुठे कोणता पक्षी कुठे बघायला भेटणार, कोणतं झाड म्हणजे कोणतं वेगळ्या प्रकारचं झाड लावलं असेल ते बघायला आपल्याला भेटणार आहे. तर पुढे बघूया अजून नवीन काय बघायला भेटतं आहे, कारण का इथे चालण्याचा जो फील आहे तो खरंच पहिलं जेव्हा ओपनिंग झाली होती ना मित्रांनो, 2-2, 3-3 महिने लिटरली एवढी गर्दी होती ना की इथे वेटिंग करावं लागत होतं. आणि आता स्लॉट खूप अवेलेबल आहे, त्या स्लॉटमध्ये आपल्याला सर्व काय बघायला भेटतं आहे. सो चला पुढे बघू. 6 वाजलेत मित्रांनो आणि आता व्ह्यू जो बघण्यासारखा आहे ना, आम्हाला सनसेट शेवटी बघायला भेटला नाही, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की 6 आणि 7च्या टायमिंग बघा. तुम्ही शेवटच्या पॉईंटला गेला तर तुम्हाला व्यवस्थित असं सनसेट बघायला भेटेल. फक्त इकडे तुम्ही आता जे मी बघितलं, साफसफाईबद्दल बोलू तर जबरदस्त आहे, खरंच खूप सुंदर आहे. आता आम्ही शेवटच्या पॉईंटला जाऊ, शेवटच्या पॉईंटला कळेल आम्हाला. आणि गिरगाव चौपाटी म्हणजे मोस्टली शेवटच्या पॉईंटवरनंच दिसतं आणि एक मध्ये स्पॉट आहे तिकडनं दिसत होते, तिकडे पण तिकडे गर्दी झाली आहे. सो चला व्हिडिओ टाईम आता संपण्याची वेळ झालेली आहे आपली, पण आपण पण आता घरी निघतो आहे. व्हिडिओचा शेवटच्या पॉईंटला गेल्यावरती करूया आपण. बाकी निसर्ग बोलाल तर इकडे माझ्या मते आपण ना पावसाळ्यात एकदा कधीतरी भेट देऊया आणि संध्याकाळच्या टायमाला 6च्या आणि 7च्या स्लॉटला नाही तर सकाळी तर आपण एकदा विजिट करूया. सो चला बाय. शेवटच्या पॉईंटला बसलो मित्रांनो, सर्व बघत माहिती वगैरे. आणि इकडे बघितलं तुम्ही कांदोळी म्हणून पण आहे, हे बघा उंच सकल रेषा उन्हात असलेला दिसतो, म्हणजे आता ह्या झाडीमध्ये तर आपल्याला दिसून येणार नाही तो. आणि आता आपण आलो तर म्हणजे शेवटच्या पॉईंटला आलेलो आहे. शेवटच्या पॉईंटला हा टर्न करून पुन्हा आपण डायरेक्ट आपल्या त्या एंट्री गेटला जाणार. पण इकडचा व्ह्यू खरंच, जर हा इंडस्ट्री एरिया नसता ना, म्हणजे बिल्डिंग जर नसताना खरंच हा व्ह्यू बघण्यासारखा होता. खरा हा व्ह्यू जर तिकडे असता ना, गिरगाव चौपाटीच्या थोडा जवळपास असता तर अजून मजा आली असते, धमाल आली असते व्ह्यू बघायला. पण खाली खरंच हा व्ह्यू जबरदस्त वाटतो बघा, भारी. सो चला, हे लोक तर फुल एन्जॉय करत आहेत. आपण पण थोडे रील्स वगैरे बनवल्या आपल्या एंगेजमेंटसाठी, काही राहिल्या होत्या पण त्या आता कंप्लीट केल्यात आपण. बघूया एंट्री गेटला भेटू आता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले तिन्ही स्पॉट आता फिरून झालेले. आजच्या दिवसाचा टूर बोलू शकतो आपण. खूप मजा आली, खूप धमाल केली. पहिलं दर्शन आपण सिद्धिविनायकचं घेतलं, त्याच्यानंतर आपण गार्डन फिरलो, त्याच्यानंतर म्हातारीचा बूट बघितला आणि त्याच्यानंतर हा सुंदर असा आपण ब्रिज बघितला, जिथे आपल्याला सुंदर असा निसर्ग बघायला भेटला, पक्ष्यांचे किलबिलाट बघायला भेटला. तर हा व्हिडिओ जो असणार हा आमच्या दोघांचा पहिला असणार. तर सोनाली ही आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आलेला आहे आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ केल्यानंतर या व्हिडिओवरती खूप जास्त प्रेम भेटेल अशी अपेक्षा करतो मित्रांनो. जसं पहिल्या व्हिडिओला प्रेम दाखवलं तसं या व्हिडिओला देखील दाखवा. आता व्हिडिओ थांबणार नाही, व्हिडिओ नवीन काहीतरी बघायला भेटेल, नवीन ठिकाणं बघायला भेटतील, कुठे काही मार्केटमध्ये नवीन आले ते बघायला भेटेल. तो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खरंच आमचे धन्यवाद आणि आमच्या दोघांना आशीर्वाद तुमच्या कमेंटमध्ये पोहोचतीलच अशी मी आशा बाळगतो. ही व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटत राहूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम.